गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आपण आज 11वी संरक्षणशास्त्र या विषयातील प्रकरण क्रमांक 1 संरक्षणशास्त्रातील महत्त्वाच्या संकल्पना या प्रकरणामध्ये आपण आज राज्य याविषयी माहिती बघणार आहे. मागील तासाला आपण राष्ट्रवाद याविषयी माहिती बघितलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, राज्य याविषयी माहिती बघत असताना आपल्याला राज्य म्हणून मान्यता मिळवण्यासाठी एखाद्या राष्ट्राकडे कोणकोणते घटक असले पाहिजे याविषयी आपल्याला माहिती अभ्यासायची आहे. राजकीय स्वयंनिर्णयाच्या तीव्र इच्छेतून राष्ट्र राज्य निर्मितीच्या दिशेने वाटचाल करत असते. एखाद्या राष्ट्राला राज्य अशी मान्यता कशी मिळते? एखादं राष्ट्र आहे आणि त्या राष्ट्राला राज्य अशी जी मान्यता आहे ती कशी मिळत असते? तर राज्य म्हणून मान्यता मिळवण्यासाठी राष्ट्राला सार्वभौमत्व, स्वयंशासन, भौगोलिक प्रदेश आणि लोकसंख्या हे जे 4 घटक आहेत ते असणे आवश्यक आहे. हे 4 घटक असेल तरच ते राष्ट्र राज्य होऊ शकतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे 4 घटक असेल तरच त्या राष्ट्राला राज्य म्हणून मान्यता मिळत असते. तर आपण 1 नंबरचा जो पॉईंट आहे राज्य म्हणून मान्यता मिळवण्यासाठी राष्ट्राला, तो म्हणजे सार्वभौमत्व. सार्वभौमत्व हा राज्याचे गुणवैशिष्ट्ये ठरवणारा एक निर्धारक घटक आहे. काही वेळा विद्यार्थी मित्रांनो, ही जी संज्ञा आहे ती स्वातंत्र्य या संज्ञेला पर्याय म्हणून वापरली जात असते. परंतु या दोन्ही ज्या संकल्पना आहेत किंवा या दोन्ही ज्या संज्ञा आहेत त्या भिन्न आहेत. म्हणजे सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य या दोन्ही संज्ञा आपल्याला भिन्न आहेत असं सांगावं लागणार आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, सार्वभौमत्व ही जी संज्ञा आहे ती राजकीय, त्याच पद्धतीने कायदेशीर आणि विधिविहित संज्ञा आहे. तर स्वातंत्र्य ही जी संज्ञा आहे ती राजकीय आहे. म्हणजे स्वातंत्र्य ही संज्ञा फक्त राजकीय संज्ञा आहे आणि सार्वभौमत्व ही जी संज्ञा आहे ती कायदेशीर, राजकीय आणि विधिविहित संज्ञा इथे सांगितलेली आहे. म्हणजे याचाच अर्थ आपल्याला जर सांगायचं ठरलं तर विद्यार्थी मित्रांनो, तर देश हा कायदेशीररित्या सार्वभौम असून त्याची स्वतंत्र राज्यघटना असते. म्हणजे देश हा जो आहे तो कायदेशीररित्या स्वतंत्र आहे आणि त्या देशाची एक स्वतंत्र तेथे आपल्याला राज्यघटना असते असं आपल्याला सांगता येईल. उदाहरण द्यायचं ठरलं विद्यार्थी मित्रांनो तर भारताचं देता येईल आपल्याला. भारत हा 1947 मध्ये राजकीयदृष्ट्या स्वतंत्र झालेला आहे. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे 15 ऑगस्ट 1947 रोजी. म्हणजे भारत हा राजकीयदृष्ट्या 1947 साली स्वतंत्र झाला. पण पुढे 1950 मध्ये भारताचं संविधान जे होतं ते अंमलात आल्यानंतर भारत हा देश सार्वभौम झालेला आहे. तर अशा पद्धतीने स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व या दोन्ही संज्ञा ज्या आहेत त्या एकच वाटत असल्या तरी त्या भिन्न स्वरूपाच्या आहेत. म्हणजे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व, म्हणजे सार्वभौम हा देश जो आहे तो 1950 साली झालेला आहे. कोणता देश? भारत हा देश. आणि भारताला राजकीयदृष्ट्या स्वातंत्र्य कधी मिळालेलं आहे? 1947 साली. म्हणजे राजकीयदृष्ट्या भारत हा 1947ला स्वतंत्र झालेला आहे आणि 1950 साली भारत हा सार्वभौम झालेला आहे. तर हा जो पहिला घटक आहे तो कोणत्याही राष्ट्राकडे राज्य म्हणून होण्यासाठी मान्यता मिळवण्यासाठी, राज्य म्हणून मान्यता मिळवण्यासाठी आवश्यक आहे. यानंतर दुसरा घटक आहे विद्यार्थी मित्रांनो, दुसरा घटक म्हणजे स्वयंशासन.
प्रत्येक सार्वभौम देशाचे एक शासन असणं हे अपरिहार्य आहे. शासन हे सार्वभौम आणि स्वतंत्र असले पाहिजे. शासन कसं असलं पाहिजे? ते राष्ट्रामध्ये स्वतंत्र आणि सार्वभौम असलं पाहिजे. आपल्याला जर उदाहरण द्यायचं ठरलं विद्यार्थी मित्रांनो, तर आपण भारताचं देऊ शकतो. भारत ही ब्रिटिश वसाहत होती. मग भारत ही ब्रिटिश वसाहत असताना तिथे शासन नव्हतं का? त्यावेळेस भारतामध्ये शासन होतं. ब्रिटिशांची वसाहत म्हणून भारताचा उल्लेख केला जातोय. भारत ही एक ब्रिटिश वसाहत होती आणि त्यावेळेस सुद्धा भारतामध्ये शासन होतं. मग हे जे शासन होतं विद्यार्थी मित्रांनो, ते सार्वभौम स्वतंत्र शासन होतं का? नाही, ते सार्वभौम स्वतंत्र शासन नव्हतं. परिणामी स्वातंत्र्यपूर्व काळात भारत हे राज्य नव्हते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्राला राज्य म्हणून मान्यता मिळवण्यासाठी येथे स्वयंशासन तेथे असणं आवश्यक आहे. आणि भारतामध्ये स्वातंत्र्याच्या पूर्वी स्वयंशासन नव्हतं. तर भारत ही ब्रिटिशांची वसाहत होती आणि ब्रिटिशांची वसाहत असल्यामुळे भारतामध्ये सार्वभौम स्वतंत्र असं शासन नव्हतं. म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळात भारत हे राज्य नव्हते. म्हणजे कोणत्याही राष्ट्राला राज्य म्हणून मान्यता मिळवायची असेल तर त्या राष्ट्रामध्ये स्वयंशासन असणं आवश्यक आहे. यानंतर आपण तिसरा घटक बघणार आहे. राष्ट्राला राज्य म्हणून मान्यता मिळवण्यासाठी भौगोलिक प्रदेश असणं आवश्यक आहे. आता भौगोलिक प्रदेश किंवा प्रदेश म्हणजे काय? तर राज्याच्या भौगोलिक सीमा अंतर्गत प्रत्येक राज्याचा ठराविक भौगोलिक प्रदेश. म्हणजे राज्याच्या भौगोलिक सीमा ज्या आहेत त्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत राज्याचा हा ठराविक भौगोलिक प्रदेश आपल्याला सांगता येईल. म्हणजे प्रत्येक राज्याच्या भौगोलिक सीमा अंतर्गत प्रत्येक राज्याचा ठराविक भौगोलिक प्रदेश असतो. आणि हा जो प्रदेश सांगत असताना विद्यार्थी मित्रांनो, या प्रदेशाचे आपल्याला 3 पैलू सांगता येतील. आता भौगोलिक प्रदेश कसा असतो? 3 पैलूमध्ये सांगायचं ठरलं तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय सीमे अंतर्गत सामावणारी भूमी. राष्ट्रीय जी सीमा आहे त्या सीमेच्या अंतर्गत सामावणारी भूमी. त्यानंतर समुद्र किनाऱ्यालगत असणारा 12 सागरी मैलापर्यंतचा जलव्याप्त प्रदेश. आणि त्यानंतर राज्याच्या क्षेत्रावरील अवकाश, राज्याच्या क्षेत्रावरील अवकाश आपल्याला सांगता येईल. तर अवकाशाच्या उंचीबाबत कोणत्याही प्रकारचा तेथे आंतरराष्ट्रीय कायदा अस्तित्वात नाही. त्यामुळं फक्त राज्याच्या क्षेत्रावरील अवकाश आपल्याला घेता येईल. अवकाशाबाबत उंची तेथे ठरवली गेलेली नाही. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, राज्य म्हणून मान्यता मिळवण्यासाठी चौथा घटक जो आहे तो आपल्याला बघायचा आहे. तो म्हणजे लोकसंख्या. राज्यासाठी लोकसंख्या हा अंतिम आणि अत्यंत महत्त्वाचा घटक येथे आपल्याला सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, देशाच्या लोकसंख्येमध्ये अनेक धार्मिक, भाषिक, वांशिक गट आपल्याला दिसून येत असतात. त्यामुळे एका राज्यामध्ये अनेक राष्ट्रे असू शकतात. एका राज्यामध्ये अनेक राष्ट्रे असू शकतात. आपण भारतासंदर्भात जर उदाहरण द्यायचं ठरलं तर भारतामध्ये विविधतेतील एकता याबद्दल आपण बोलत असतो. कारण भारतामध्ये विविध धर्माचे, वंशाचे लोक आपल्याला इथे दिसून येतात. विविध भाषा बोलणारे लोक आपल्याला आपल्या या देशामध्ये दिसून येतात. म्हणून आपण भारतासंदर्भात जर बोलायचं ठरलं, देशामध्ये विविध धर्म, वंश, वांशिकता, भाषा
अशा विविध घटकांनी विविधता निर्माण झालेली आहे किंवा निर्माण होते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशामध्ये हिंदी, कानडी, तेलुगू अशा विविध भाषा येथे बोलल्या जातात. त्याच पद्धतीने धर्म जर बघितला आपण, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन असे धर्मही आपल्याला आपल्या या देशामध्ये दिसून येतात. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, या अंतर्गत आपण पॅलेस्टाईन एक नमुना अभ्यास याविषयी माहिती बघूया. विद्यार्थी मित्रांनो, पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन, पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन, त्याला शॉर्टमध्ये PLO असं म्हटलं गेलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही जी PLO संघटना जी आहे, या PLO संघटनेला पॅलेस्टाईन लोकांचे वैध प्रतिनिधी म्हणून मान्यता मिळालेली आहे. आणि या PLOने म्हणजे पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनने गाझापट्टी आणि वेस्ट बँक, गाझापट्टी आणि वेस्ट बँक हा प्रदेश पॅलेस्टाईनचे भाग आहे असं तेथे जाहीर केले आहे. तरी देखील सुद्धा विद्यार्थी मित्रांनो, या देशाला सार्वभौमत्व किंवा स्वतःचा भौगोलिक प्रदेश नाही. म्हणजे वेस्ट बँक आणि गाझापट्टी हे प्रदेश पॅलेस्टाईनचे भाग आहे असं त्यांनी जाहीर केलेले आहे. तरीही या देशाला सार्वभौमत्व आणि स्वतःचा भौगोलिक प्रदेश नाही. का नाहीये विद्यार्थी मित्रांनो? कारण विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रदेश आहे तो इस्रायलच्या अधिकार क्षेत्राखाली असल्यामुळे ते राज्य नाही असं आपल्याला इथे सांगता येईल. कारण इस्रायलच्या अधिकार क्षेत्राखाली हा जो भाग आहे तो असल्यामुळे ते राज्य नाही असं आपल्याला इथे सांगता येईल. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण येथे थांबूया. पुढील तासाला पुढील टॉपिक बघणार आहोत.